सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश, पाटण तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय। पहा सविस्तर वृत्त। खूप दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून सत्यजित पाटणकर यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला। यावेळी काँग्रेसचे सरपंच हिंदूराव पाटील तसेच पाटण तालुक्यातील अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रवेशावेळी सत्यजित पाटणकर यांनी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला। पार्टी हा पाटणमध्ये तळागाळापर्यंत सर्वात लहान कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा शब्द आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला। या कार्यक्रमात बोलताना अतुलबा भोसले यांनी पाटणकर यांचे टोपण नाव बच्चू बद्दल बोलत हास्याची लाट निर्माण केली। त्यांनी म्हटले, बच्चू नाव बदलून दुसरे काहीतरी नाव शोधा। त्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हसतच प्रतिक्रिया दिली, बच्चू म्हणून त्यांना डच्चू देऊ नका, आणि सभागृहात एकच हास्य पिकला। त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सगळ्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनानं आम्ही प्रयत्नशील राहू। परत एकदा खरं तर बच्चू दादांना आता टोपण नाव बदलूया आपण। काय बच्चू बच्चू म्हणून ते जरासा आता शोधात लागा तुम्ही पण, मी पण तुम्हाला मार्गदर्शन करतो। बच्चू बच्चू म्हणून डच्चू देऊ नका। सगळ्यांचं पाटणकर यांनीही यावर दिलखुलास प्रतिक्रिया देत म्हटले, बच्चू म्हणून डच्चू दिला तर आम्ही आयुष्यातून उठू। म्हणजे अत्यंत डोळे झाकून विश्वास ठेवून आम्ही मंडळींनी हा प्रवेश केलेला आहे। आज महाराज असतील, बाबा असतील, केंद्र बाबा असतील, अध्यक्ष साहेब असतील, आम्हाला आता महाराज आपण चेष्टेत म्हणाला, परंतु आम्हाला जर पिच्चू दिला तर आम्ही आयुष्यात आरती काय होणार नाही, परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने बाबा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी हा पाटणमध्ये तळागाळापर्यंत सर्वात लहान कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा शब्द। या कार्यक्रमात पाटण तालुक्यात नवीन प्रशासकीय तहसील कार्यालय उभारले जात असून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली। आतापर्यंत मंत्री शंभूराज देसाई यांनी बहुतेक शासकीय इमारतींना स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचेच नाव दिले असल्याने यावेळी वेगळ्या ऐतिहासिक नावाला प्राधान्य द्यावे अशी मागणी पाटणकर यांच्या वतीने करण्यात आली। एक पाटण तालुक्याच्या वतीने एक निवेदन आलेलं आहे। मी एक आदरणीय अध्यक्षांची दिलगिरी व्यक्त करतो की मग राहून गेलं, परंतु आमची सगळ्यांची एक तालुक्यातील सर्व जणांची एक मागणी आहे की पाटणमध्ये एक नवीन प्रशासकीय इमारत तहसीलदार कार्यालयामध्ये होत आहे आणि याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्यजित पाटणकर यांचा भाजपमध्ये प्रवेश ही फक्त राजकीय घडामोड नसून पाटण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। हा बदल विकासाची नांदी ठरेल का, येणारा काळच ठरवेल। अशाच घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। जगा अभिमानाने, बघा स्वाभिमानाने।